नमस्कार सर्वांना. चहा बिस्किट खाण्यापेक्षा मी मुलांना सकाळी भाजी आणि चपातीच खायला देते. मुलांचं शाळेत जाऊन घेतलं, दोघांना पण शाळेत पाठवलं. 9च्या अगोदर जायला लागते, 9ला बस असते दोघांची. त्यांना शाळेत जाण्यासाठी पाठवलं. मी घरातून सर्व कामे आवरून घेतली. घरातली स्वयंपाक वगैरे झाला. मी गॅस आणि किचन कट्टा पुसून घासून घेतला. किचन कट्टा असा घासून घेतला की मन असं प्रसन्न होतं. किचन कट्टा घासून झाल्यावर मी भांडी घासून घेतली. भांडी घासून मांडताना द्राक्षाचा एक मणी खाल्ला. आईने काल द्राक्षी पाठवलेली. आता मला करायचं होतं ज्वारीचं दळण. तेवढ्यात आमचे आले मिस्टर. तसं यायला आज उशीरच झालेला. सकाळी लवकर जातात. आम्ही बाजारात कांदा आणि बटाटा विकतो. गाडीमध्ये लोड भरपूर असल्यामुळे गाडी जरा सावकाशच आणायला लागते. तेवढा मला आणायला लागतो. काल पण आणलेला, खरं उद्या सुट्टी असल्यामुळे आज आणि मिस्टरांनी जाऊन कांदा बटाटा लसूण घेऊन आली. तेवढ्यात मिस्टरांना जेवायला वाढलं. जेवणामध्ये केलेली टॅमॅटोची चटणी आणि चपाती. जेवणासोबत थोडासा फरसाणा असला की तोंडी लावायला जेवायला फार मजा येते. कांदा बटाटा विकण्यासाठी आम्ही अशा पाट्या केलेल्या आहेत. या पाट्यामध्ये गिराईक माल घेते आणि आम्ही वजन करून देतो. त्या आज घाण झालेल्या म्हणून जरा धुवून ठेवल्या आणि उन्हामध्ये स्वच्छ वाळवून ठेवल्या. ऊन खूप असल्यामुळे पाट्या अगदी 15 ते 20 मिनिटात खडखडीत वाळल्या. नंतर हा सगळा माल उतरायचा होता. मिस्टरांनी सगळा माल घरात आणून एका साईडला थप्पी मारून ठेवली. घरामध्ये जास्त अडचण होते मालाची, तरी पण त्यातच कसं तर ॲडजस्ट करून आम्ही माल ठेवतो.